नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर मराठी आणि शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी यशोदा घुडके तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर सगळ्या शेतकऱ्यांना असा प्रश्न पडलाय की पाऊस कधी येईल. तर आमच्या इकडं पण पाऊस नाही बरं का. पेरण्या झाल्या आणि उन्हाळ्यात भरपूर पाऊस झाला, तेव्हा त्याचं काहीही काम नव्हतं. आमचा तर उन्हाळी तीळ होता, पूर्ण काळा झाला आणि उन्हाळ्यात काम नसताना पाऊस आला. आणि आता ना प्रत्येक वेळेस प्रत्येक शेतकरीनं ढगाकडे बघायलाय, पण पाऊस काही नाव घेणे यायचं. बघूत आता वारी जर फिरली तर पाऊस येईल. आणि आता आमचं सोयाबीन दाखवते मी, त्याचबरोबर आमच्या सौर ऊर्जाचं जे काय आहे ते मी पाणी चालू करून दाखवते. पैप हे ते दाखवणार आहे. तर आता सोयाबीन बघा आमचं कसं आहे ते. तर अशा प्रकारे सोयाबीन आलेलं आहे आमचं. दुपारी तर ना पूर्ण ऊन जर आलं तर सोयाबीन सुकायले, पण आता 5 वाजायले तर आता खूप छान वाटायले असं शेतामध्ये. पण दुपारी पूर्ण उन्हामध्ये ना माना टाकून दिल्यासारखं व्हायले सोयाबीननं. तर बघा आता सोयाबीन दाखवते मी. तर हे बघा अशा प्रकारे आले आमचं सोयाबीन. हे सोयाबीन आहे आणि 6 मध्ये 6 असे 6 पाती म्हणा ना तर सोयाबीनच्या आहेत. आणि नंतर 2 तुरीच्या. तर ही अशा प्रकारे तूर आली आमची. तूर सोयाबीन असं एकत्र आहे आणि अर्ध्यातून पुन्हा पूर्ण सोयाबीन आहे. तर आम्ही ना स्प्रिंकलर जोडलं होतं सोयाबीनसाठी. सोयाबीनला इकडं विहिरीच्या दगड टाकलेले होते, तर पूर्ण हे दगड आहेत. होईल तेवढे येचले तर, पण बरेच आणखीन दगड आहेत आमच्या इकडं. तर इथं दगडामध्ये तर ना खूप पाणी म्हणजे जास्त ओलं झालं नव्हतं, तर दगडामध्ये पूर्ण असं पातळ पातळ कुठं तर सोयाबीन उगवलंय. मग त्याच्यामुळेच दगडाकडं जास्त असं स्प्रिंकलर जोडलं होतं. आणि हे बघा आमच्या ना इकडून रेल्वे जाते बरं का. रेल्वे चालली, तुम्हाला दिसते का नाही की इकडं रेल्वे आहे. रेल्वे चालली. हे लोकेशन आमच्या शेताचं बघा. रेल्वे चालली आहे इथून आता. तर पाणी जोडलं होतं आम्ही. तर इथं आहे विहीर. ही आमची विहीर आहे इथं अशी. आणि किती जरी पाणी आपण दिलं ना तर ह्या दिवसामध्ये ना पूर्ण शेतकऱ्याला ना ह्याचंच पाणी लागते बरं का, पावसाचं. पण खूप वाट बघायला, पाऊस काही येईना झालाय. तर येईल त्याला शेवटी काळजी आपली. तर चला मी आता ना सोलर पंप हे दाखवते आणि पाणी कसं चालू करायचं ते दाखवते. तर अशा प्रकारे आहे आमचं सोयाबीन सगळं. तर हे आहे आपल्या सौर ऊर्जेचे प्लेटी. तर लेकरांनी बघा माती कशी टाकली आहे. खेळीतनी पूर्ण वरी माती टाकली आहे. तरी पण ह्याला ना हे लागते बरं का. ह्याला पण ढगाळलेलं वातावरण जमत नाही. चार्जिंग हे ते होण्यासाठी ना पूर्ण ऊन लागते. ऊन असेल तर फुल चार्ज होती आणि पाणी चांगलं चलते. तर चला मी आता पाणी चालू करून दाखवते तुम्हाला सौर ऊर्जेवरचं. तर आम्ही असं ह्याचं आणखीन पाईप जोडलेला नाही आहे, त्याच्यामुळे ह्याचं काय पाणी दिलं नाही. आम्ही लाईटवरचंच पाणी दिलं. तर पाईप आणायचा राहिलाय, पाईप जोडला का नंतर ह्याचंच पाणी देणार आहोत आम्ही. तर हे बघा असं झालेलं आहे. आणि कंपनीचं नाव मला ना कमेंट मध्ये ना दादांनी विचारलं होतं की कंपनीचं नाव काय आहे. तर सद्भाव असं कंपनीचं नाव आहे. आणि इथं 2 खटके दिलेले आहेत. थांबसर का ग दाखवू द्या. तर इथं ना हे चार्जिंग दाखवते काय की बरं का. मला पण जास्त नाही माहिती, पण जेवढं माहिती तेवढं सांगते. आणि हे इथं ऑन आहे, इथं ऑफ आहे. आणि इथं कंपनीचं नाव आहे सद्भाव. आणि हे अशा प्रकारे खटके येतात. तर मुलींचे भांडणं लागले तर चालू करण्यासाठी एकीनच दाबायचं. करा चालू. ऑन दाबलेलं आहे. तर बघा हे अशा प्रकारे आहे सगळं. चला तर पाणी येते आता. पाणी आम्ही पाईप जोडलेला नाही, पूर्ण पाईप आता सध्या विहिरीमध्येच आहे, त्याच्यामुळं त्याचा पाईप काय म्हणतो आपण जोडायचा आणायचा राहिलेला आहे. आणि जे काय सोयाबीनला पाणी दिलं तर ते आम्ही ना आपल्या लाईटीच्या ह्यानंच दिलेलं होतं. झालं नाही काय चालू. ते मला वरी नको मला. चार्ज झाली नाही काय मग पूर्ण. इथे यायले पाणी खडखड वाजायले आणि इथे वरी झाले.
भरी पाणी कच्चा दाबला नसतो दाबू का अगं दाबले मल्हार मागं होय तू कर सौर ऊर्जेला पण भरपूर असं ऊन लागावं लागते आणि चार्जिंग व्हावं लागते. तर चार्जिंग नसल्यामुळं पाणी काय आलं नाही. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि चॅनलवर जे कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्याला सपोर्ट करा. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.